ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। काल उत्तर प्रदेशात घडलेल्या घटनेच्या निमित्ताने आपण चर्चा करतो आहोत की नेत्यांचे वाढदिवस सर्वसामान्यांना त्रासदायक ठरतायत का। मी थेट जातोय सचिन अहिर यांच्याकडे, एनसीपीचे नेते आहेत ते। मला सांगा अहिर, व्यक्तिपूजेची एवढी गरज राजकारण्यांना का भासायला लागली? लोक असं म्हणतात, लोकांचा असा आरोप आहे की नेते काम करत नाहीत, त्यामुळे त्यांना असे वाढदिवसाचे स्टंट करावे लागतात। काय म्हणणं आहे तुमचं? हे बघा, नेत्यांना मला असं वाटते अशा वाढदिवसाची काही गरज नाहीये। काही कार्यकर्ते जसे सुभाषजींनी सांगितल्याप्रमाणे एक मनोवृत्ती ठेवून आलेले आहेत की इमिजिएटली जर नेत्यांना जर एक्सेस करायचं असेल तर अशा प्रकारे मोठमोठे कटआउट्स, बॅनर्स लावून किंवा त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आमची निष्ठा काहीतरी तुमच्यावरती आहे हा दाखवण्याचा एक सोपस्कार असतो। परंतु यामध्ये अनेक असे प्रामाणिक कार्यकर्ते आहेत की जे असे वाढदिवसाचं प्रदर्शन करत नाही पण सामाजिक स्तरावरती ते काम करतायत। म्हणून लगेच आपण या कन्क्लुजनवर येऊ शकत नाही की वाढदिवस साजरेच करता कामा नये। निश्चितपणे अशा लोक जे शॉर्टकट मारतायत अशा लोकांना आळा घालणं हे प्रत्येक पक्षाला कर्मप्राप्त आहे। गुलाबराव गावंडेंचं मी ऐकलं, मला आश्चर्य वाटलं की गुरुदक्षिणाची आवश्यकता काय। कुठच्याही नेत्याने असं सांगितलं नाही की मला गुरुदक्षिणा पैशाच्या स्वरूपाने द्या। गुरुदक्षिणाला फार वेगळे अर्थही असतात, परंतु फार वेगळ्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रातून काम करून पण आपण ही गुरुदक्षिणा देऊ शकतो। पण जिकडे पैसा आला म्हणजे कार्यकर्ते त्या पैशाचा वापर गैरवापरही करू शकतात। अनेक तक्रारी आमच्याकडे पण येतात की काही नेते मंडळांचे वाढदिवस करण्यासाठी व आम्हाला अशी हे कार्यक्रमाला मदत करा म्हणून सांगतात। अशा वेळी आम्ही राजकीय पक्षांनी हे स्पष्ट सांगायला पाहिजे की अजिबात अशी कोणाला काय मदत करू नका। कुठच्याही परिस्थितीत अशा लोकांना थारा आम्ही देत नाही आहोत। हे जोपर्यंत ठणकावून आम्ही सांगत नाही असे प्रकार वाढण्याची शक्यता नकारता येणार नाही। मी जातोय गुलाबराव गावंडे यांच्याकडे। गुलाबराव, ऐकलत तुम्ही सचिन अहिर काय म्हणतायत? गुरुदक्षिणेची गरज काय? मुळात वाढदिवसाच्या निमित्ताने गुरुदक्षिणा म्हणा, वर्गणी म्हणा, खंडणी म्हणा, पैसा जमा करायची गरज काय? त्यातून भ्रष्टाचार होऊ शकतो असं तुम्हाला वाटत नाही का? हे गोष्ट तर खरी आहे जी सध्या वाढदिवस असो किंवा आणखीन काही उत्सव असो याच्यामध्ये विकृती निर्माण झालेली आहे। परंतु मला हे सांगायचं आहे की माझं मत असं आहे की देशातील प्रत्येक व्यक्तींनी वाढदिवस साजरा करावा। प्रत्येक व्यक्तीने जर वाढदिवस साजरा केला तर त्या वाढदिवसाच्या मागची भूमिका अशी पाहिजे की आपल्याला आयुष्य चांगलं मिळालं पाहिजे, निरोगी राहिलं पाहिजे, म्हणून आपल्याला ऊर्जा आवश्यक आहे। म्हणून पैसा नाही, गावंडे साहेब हे बरोबर आहे, ऊर्जेचं तुम्ही मगाशी सांगितलं। मला तुम्हाला वेगळं विचारायचं आहे, पैसे जमा करायची गरज काय? ऐका माझं जरा, पैसे जमा करायची गरज काय? मायावतीने 1000 कोटी रुपये टार्गेट म्हणून दिले होते असं काही लोक सांगतायत, असं काल पेपरमध्ये आलेलं आहे। अशा प्रकारे पैसे जमा करायची गरज काय? तुम्ही मगाशी गुरुदक्षिणेचा उल्लेख केलात, काय गरज आहे गुरुदक्षिणा घ्यायची? उत्तर प्रदेशची संस्कृती वाढदिवस मनवण्याची आणि महाराष्ट्रातील संस्कृती जी आहे वाढदिवस साजरा करण्याची, त्यात जमीन अस्मानचा फरक आहे, लक्षात ठेवा। महाराष्ट्रामध्ये जे वाढदिवस साजरे होतात त्यामागे आपल्या नेत्यांना चांगलं आयुष्य लाभो, आरोग्य लाभो, हितचिंतक जे आहेत हे वाढदिवस साजरा करतात। त्यामागचा उद्देश नसतो की पैसा जमा करणे, स्वतः मौज मजा करणे, परंतु सामाजिक सेवा झाली पाहिजे वाढदिवसातून, हा मुख्य उद्देश असतो। आता आमच्या अकोला जिल्ह्यामध्ये वाढदिवस साजरा करतो 7 दिवसामध्ये 50-50, 60-60 सामूहिक विवाह आम्ही साजरे करतो। आदिवासी भागामध्ये कपडे वाटप करतो, अन्नदान करतो। या वाढदिवसाच्या माध्यमातून सामाजिक सेवा झाली पाहिजे, हा वाढदिवसाचा मुख्य उद्देश असायला पाहिजे। पण काही लोक विकृती करतात। आपण म्हणतात ते बरोबर आहे, मायावतींनी जे 1000 रुपये जमा केलेले आहेत हा नेहमीचा धंदा आहे मायावतींचा। पैसा जमा करणे हा मुख्य उद्देश आहे मायावतींचा, आणि त्यामधूनच हा खून झालेला आहे। 50 लाख रुपये द्या, हा जो मर्डर झालेला आहे, खून झालेला आहे, हा पैशातूनच झालेला आहे वाढदिवसाच्या माध्यमातून। आणि म्हणून ही विकृती टाळायला पाहिजे, एक सामाजिक बांधिलकी, सामाजिक बांध ठेवायला पाहिजे। कुमार सप्तर्षी, मला सांगा, फक्त मायावतींना दोष देणं योग्य होईल का? का सर्वच राजकीय नेते अशा प्रकारे या संस्कृतीला खतपाणी घालतायत? आणि मी जो प्रश्न विचारला गावंडेंनी उत्तर नाही दिलं, पैसे जमा करण्याच्या वृत्तीतून भ्रष्टाचार होऊ शकतो, हे आपण मान्य का करत नाही? गावंडेंचं म्हणणं तर अगदी म्हणजे त्याला काय म्हणतात, लिपापोती असा हिंदी शब्द आहे, म्हणजे वर आपलं काहीतरी सांगता येते।
पण प्रत्यक्षात सर्व देशभर ही संस्कृती 80 सालापासून सुरू झाली. कारण नेत्यांचा जनतेपासून संपर्क सुटल्यामुळे ते एखादा साबण विकावा, एखादा प्रॉडक्ट विकावा, तशी जाहिरात करणं हा या वाढदिवसांचा भाग आहे. वाढदिवस फक्त लहान मुलांचा, तो जो ऊर्जा सिद्धांत आहे त्यांचा, लहान मुलाला बाळा तू आता 4 वर्षात झाला, 5 आता जबाबदार हो, म्हणून 6 वर्षापर्यंत वाढदिवस करण्याला ती ऊर्जा सिद्धांत बरोबर आहे. पुढे याची काहीही गरज नाही. एक 75वी जगला तर 81 वर्षाच्या नंतर आणि एक 90चं 90 असे 3 आपल्या मूळ संस्कृतीचे भाग आहेत. पण 80 सालापासून गुन्हेगारीकरण खूप वाढलं राजकारणाचं. म्हणून नेत्यांनाही लक्षात येतं की खंडणी गोळा करणारे कोण आहेत, म्हणजे त्यांना आपण जवळ करावं, पक्षाचा फंड जमेल, कारण पैशानंच राजकारण होतं असे एक समीकरण रुजवण्यात नेते यशस्वी झाले आहेत. आणि त्यामुळे मग त्या नेत्याला पैसे देण्याकरता यांची स्पर्धा चालते. पैसे परत द्यायचे तर त्याच्यात आपले काही ठेवायचे, लोकांकडनं जमा करायचे, स्वतःचे कोणी घालतच नाहीत. आणि त्यामुळं हा खंडणीचा प्रकार आहे. म्हणजे जसा डॉन म्हणतो की मधून मधून माझा धाक वाढला पाहिजे म्हणून जरा लोकांना मारलं पाहिजे, हत्या केली पाहिजे, तसं एका अधिकाऱ्याला युपीमध्ये मारल्यानंतर बाकीचे अधिकारी सहज मायावतीचे पैसे देणार ना, 50 लाख कोटी. तर त्याला जसं आपलं मार्केट पाहिजे असतं तसं आता राजकारणातल्या लोकांना वचक जमवण्यासाठी हे करतायत. तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे. सुभाष, मला सांग, काय म्हणतात, म्हणजे ही सरळ सरळ असं दिसतंय की भ्रष्टाचाराचा जो उगम आहे तो इथून सुरू होतोय आणि केवळ मोठे नेते नाही करत आहेत. मगाशी सचिन अहिरनी योग्य मुद्दा मांडला. छोट्यातल्या छोटा गल्लीतला एखादा कार्यकर्ता सुद्धा, नगरसेवक सुद्धा तो असत नाही, तो होर्डिंग लावतो, तो वर्गणी जमा करतो आणि स्वतःचं एक साम्राज्य निर्माण करण्याचा प्रयत्न करतो. हे पूर्णपणे राजकारणाचं गुन्हेगारीकरण आहे. राजकारणाचं नक्कीच गुन्हेगारीकरण आहे. कारण आपल्याकडची जी सत्ता आहे ती काही पद्धतीने राबवण्याचा प्रयत्न करणारे नेते सुद्धा हे कसं करतात. म्हणजे मला आठवतं की 2005 साली गणेश नाईक यांनी 28 कोटीचा प्रोजेक्ट तयार केला होता. प्रत्येक तालुक्यामध्ये अँब्युलन्स देण्याचा त्यांचा मानस होता आणि त्यासाठी प्रत्येक बिल्डरकडून त्यांनी स्क्वेअर मीटरच्या मध्ये पैसे त्यांनी देण्याची मागणी केली होती. हा जो सगळा प्रकार होता, म्हणजे सत्ता आपल्याकडे आहे त्याचा अनिर्बंध वापर करायचा आणि त्यातून आपल्या नेत्याला पुढे आरत्या वळण्याचं काम करायचं, हा एक गणेश नाईकांचा प्रकार. तसंच बीजेपीने पण केलं होतं. लालजी टंडन यांनी जसं आता हे म्हणाले कुमार सप्तर्षी की स्वतः देवासारखंच त्यांनी केलं. साड्या वाटपाचा कार्यक्रम केला, 21 महिला चेंगराचेंगरीमध्ये मेल्या आणि एक मूल त्याच्यामध्ये दगावलं. हे सगळा जो प्रकार आहे हा राजकारणाचं गुन्हेगारीकरण किंवा भ्रष्ट राजकारण यालाच आपण म्हणू शकतो. राजकारणाचं गुन्हेगारीकरण झालंय आणि त्याचाच वाढदिवस हा भाग होत आहेत. वाढदिवस ही आता सध्या राजकीय वाढदिवस ही सध्या आनंदाची गोष्ट झालेली नाही, खंडणी वसुलीचा तो प्रकार झालेला आहे. हे आपले काही पाहुणे मान्य करतायत. गुलाबराव गावंडेंना मात्र ते मान्य नाही आहेत. महाराष्ट्रात वेगळ्या प्रकारे वाढदिवस होतात असं ते म्हणतायत. मी पुढच्या सेगमेंटमध्ये या संस्कृतीतून सगळ्या राजकारणाला बाहेर कसं काढायचं याचा शोध घ्यायचा प्रयत्न करीन. आपला प्रश्न बघा त्यापूर्वी तुम्ही, नेत्यांचे वाढदिवस सर्वसामान्यांना त्रासदायक ठरतायत का? पडद्यावर बघू शकतात. 98% लोक म्हणतायत होय त्रासदायक ठरतायत, बंद करा हे वाढदिवस. हे वाढदिवस बंद करता येतील का, हा प्रश्न मी सर्व नेत्यांना आणि सर्व पाहुण्यांना विचारणार आहे. येऊया एक ब्रेक. पहा फक्त IBN लोक.